झालेली आहे, बंद होणं शक्य नाही। एक फर्स्ट इयर जवळपास त्याचं बॅच फर्स्ट इयरची बाहेर निघालेली आहे, फर्स्ट इयर मधून मुलं सेकंड इयर मध्ये आलेली आहे, त्यामुळे आता बंद होणं शक्य नाही। तर आता आपल्याला आहे त्या गोष्टीला सामोरे जाणं आणि आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीने कशी अंमलबजावणी करता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्याची काळजी घेणं। आपल्या समोर विद्यापीठाने ड्राफ्ट तयार करून दिलेला आहे, प्रत्येक अभ्यासक्रमाने ड्राफ्ट तयार करून दिलेला आहे, त्याला विद्यापीठाच्या हायर अथॉरिटीने मान्यता दिली आहे आणि आपल्या समोर आलेले जे काही गाईडलाईन्स आहेत, डायरेक्शन्स आहेत, नोटिफिकेशन्स आहेत, त्याप्रमाणे आपल्याला एनईपीची अंमलबजावणी करावी लागेल। आता आपण पाहतो त्यांचं असं आहे की सेकंड इयर पासून जे आपल्याला मेजर मायनर येतो, असं त्या सायन्सला फर्स्ट इयर पासूनच आहे। सेकंड इयरला जो मेजर मायनर येतो त्या मेजर मायनरला कमीत कमी त्यांनी 0 जरी विद्यार्थी असतील तरी चालतंय आणि जास्तीत जास्त 10 विद्यार्थी त्यांनी सांगितलेले आहेत, 10 विद्यार्थी मेजरला, पण त्याचं आणखी नोटिफिकेशन आलं नाही, त्यामुळे आपण त्याला ऑथेंटिकली आपण सध्या गृहीत धरू शकत नाही, परंतु अकॅडमिक मध्ये झालेला हा ठराव आहे, डिसिजन ठराव आहे, त्याचं नोटिफिकेशन मध्ये रूपांतर होईल, त्यावेळेस तो बाहेर येईल। तर आज आपल्या महाविद्यालयामध्ये एनईपी ट्रेनिंग प्रोग्रामच्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमामध्ये आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लोकप्रशासन विषयाचे विषयाच्या बोर्डाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर विलास गायकवाड सर आपल्यामध्ये उपस्थित होते आणि त्यांनी या एनईपीच्या अनुषंगाने मागच्या 5 वर्षापासून जे काही चालू झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती दिली। तद्वतच या चालू सत्रामध्ये आपण ज्या